बदलापूरमध्ये 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आला। ही बाब अतिशय गंभीर आहे आणि याच निमित्तानं राज्यातल्या शाळा इतर मुलामुलींकरता किती सुरक्षित आहेत याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। लोकशाहीनं याकरताच रियालिटी चेक केलेला आहे। राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांकरता आता नवी नियमावली जारी केलेली आहे। शाळांमध्ये खरोखरच विद्यार्थिनी सुरक्षित आहेत का हा प्रश्न प्रत्येक पालकाला पडलेला आहे। याच घटनेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील कवठेकर शाळेत लोकशाही मराठी पोहोचलं आणि या ठिकाणी विद्यार्थिनींशी संवाद साधत या शाळेचा रियालिटी चेक केलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। बदलापूर येथील एका शाळेमध्ये 2 चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आले होते। शाळेमध्ये सफाई कामगार असणाऱ्या एका नराधमानेच हे अत्याचार केल्याचं उघड झालं होतं। यानंतर शालेय शिक्षण विभाग सतर्क झाला असून राज्य सरकारने काही सूचना शाळांना दिलेल्या आहेत। आपण आता पंढरपूर शहरातील कवठेकर प्रशालेमध्ये आहोत। या ठिकाणी आपल्या काही मुली आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत की शाळेमध्ये त्यांना कसं वाटतं, काय सुरक्षिततेची भावना त्यांच्या शाळेबद्दल आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांग, तू कितवीला आहेस आणि आता ज्या काही घटना घडत आहेत त्या बाबतीत शाळेमध्ये तुमच्या कसं वातावरण आहे सुरक्षिततेचं? मी 10वी ब मध्ये आहे। आमच्या शाळेची सुरक्षितता इतकी काटेकोरपणे आहे की आमच्या शाळेत 10वी ब किंवा इतर सगळ्या मुली सुरक्षित आहेत आणि मधली सुट्टी झाल्यानंतर आमच्या शाळेचे गेट बंद होतात किंवा कुठल्याच मुलीला किंवा मुलाला बाहेर जाता येत नाही। म्हणजे आमच्या शाळेत कमीत कमी 17 ते 18 कॅमेरे आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, त्यामुळे मुलींची सुरक्षितता भरपूर चांगली आहे शाळेत। आम्हाला शाळेला अगदी 5वी पासून गुड टच आणि बॅड टच याविषयी आम्हाला शिक्षिका सारख्या सांगत असतात आणि मुलींची जसं काही सूचना असतात त्याही व्यवस्थित दिल्या जातात आणि या शाळेत आल्यानंतर आम्हाला असं भीती वगैरे वाटत नाही, अगदी सुरक्षित वाटतं। आणि मुलींच्या बाबतीत आमचे शिक्षिका असतील किंवा शाळेतले सगळे शिक्षक असतील, आमचे मुख्याध्यापक असतील, सर्वांनी अगदी व्यवस्थित काळजी घेतली आहे। त्यामुळे आम्हाला शाळेत किंवा घरी असला भेदभाव असं वाटत नाही। पोलीस काही येतात तुम्हाला सांगायला, सूचना करायला शाळेमध्ये आलेले आहेत पोलीस याच्या अगोदर? हो, आलेले आहेत, 2-3दा आलेले आहेत आणि मोटिवेशनल गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात शाळेत। एकंदरीतच या पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेमध्ये मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रत्येक काळजी घेतली जाते। या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत आणि महिला अत्याचार निवारण समिती, शिक्षक पालक संघ, माता बालक पालक समिती, शालेय समितीच्या माध्यमातून पालकांशी देखील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या या समित्या आहेत। या माध्यमातून देखील विद्यार्थिनींच्या मुख्यतः सुरक्षिततेची काळजी घेतली जाते आणि पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचं दामिनी पथक जे आहे ते शाळा सुटल्यानंतर आणि शाळा भरायच्या वेळेस शाळेच्या बाहेर असतं, त्यामुळे मुली या ठिकाणी सुरक्षित असल्याच्या भावना व्यक्त करत आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। बदलापूर इथल्या घडलेल्या या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे, किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय। पंढरपूर नंतर आता येऊया आपण बीडमध्ये। बीडमधील पालक हे चिंतेत आहेत। शाळेतील सीसीटीव्ही, वॉचमॅन तसंच शाळेसंदर्भात सगळे प्रश्न सोडवणं गरजेचं असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून शाळेतील शिक्षक आणि इतर स्टाफ हा चांगलाच असायला हवा, त्याचबरोबर विद्यार्थ्याकडे लक्ष देणं हे गरजेचं असल्याचं या ठिकाणी पालकांसकट विद्यार्थ्यांचं देखील म्हणणं आहे। पालक आणि विद्यार्थी बदलापूरच्या घटनेनंतर बीडमध्ये कसे सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। बदलापूर येथील घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवरती आल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या बीडमधील एका चंपावती शाळेमध्ये उभा आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता आत्ताच जे काही वर्ग आहेत ते सुटलेले आहेत, हे विद्यार्थी जे आहेत ते बाहेर पडत आहेत, पालक आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत। एकंदरीतच आता सध्या ही घटना घडल्यानंतर पालकांना नेमकं काय वाटतंय, विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ही घटना घडल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की काय सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलले पाहिजे? पालक म्हणून जी घटना घडली त्या घटनेचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करतो। या घटनेमुळं आम्ही पालक म्हणून खूप चिंतेत आहोत। ज्या काही शाळा आहेत या शाळेनी सीसीटीव्ही कॅमेरा असेल, वॉचमन असेल,
किंवा शाळेच्या सुरक्षेचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न सोडवले पाहिजे. त्याच्याशिवाय पालक म्हणून आमची जी काही चिंता आहे ती सुटणार नाही. मुलींची सेफ्टी ही मॅटर करते पहिल्यांदा तर. येणं जाणं प्रत्येकात सुरक्षा मॅटर. शाळेतले शिक्षक सुद्धा चांगले राहिले पाहिजे, स्टाफ ही चांगला पाहिजे. पेपरला, मीडियाला, प्रिंट मीडियाला सगळीकडेच काय होतंय की रोजच अशा बातम्या ऐकायला भेटतात. यामध्ये काय व्हायला पाहिजे, प्रशासनाने शासनाने कडक कायदे केले पाहिजेत आणि अशा नराधम लोकांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पण तुम्ही बीडमधनं आहात, बीडमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं काय पावलं उचलली गेली पाहिजेत, काय सुरक्षा तुम्हाला पाहायला मिळाली इकडे विद्यार्थी? मुळात बीडमध्ये काय झालं आहे, बीडमध्ये हा मागास भाग आहे आणि इथं बेरोजगारी खूप आहे. बेरोजगारी असल्यामुळं ह्या भागामध्ये लहान लहान मुलांना नशेचं खूप हे लागलेलं आहे. मधल्या काळामध्ये मीडियाने खूप उचललं होतं हे, पण ह्या नशेसाठी पण पोलीस प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने याच्यावर ठोस पावलं उचलली पाहिजेत. मला असं वाटतं की राज्य सरकारने पहिले तर बघायला पाहिजे की शिक्षक कसे आहेत, काय त्यांचा स्वभाव कसा आहे आणि मग नंतर त्यांना नोकरी दिली पाहिजे. एकदम शॉक बसणारी घटना आहे, कारण की खूप लहान मुलीवर तिथं अत्याचार करण्यात आलेला आहे. तर माझ्या मते की शाळा प्रशासनाने बी एक खबरदारी घ्यायला पाहिजे की आपण जे स्टॉप ठेवतो त्यांचा, तर ते कुठला आहे, बिहारी आहे का, महाराष्ट्रीयन आहे का, त्याचं कशा प्रकारचं वर्तन आहे, त्याचं चारित्र्य कसं आहे, यावर बी थोडंसं लक्ष देऊन जर ठेवलं तर मला वाटतं अशा घटनाला आळा बसेल. बदलापूर येथील जी घटना घडली होती त्या घटनेच्या नंतर सध्या बीडमधील जे काही पालक आहेत त्यांनी आपली जी काही मागणी असेल विद्यार्थ्यांबाबतची ती बोलून दाखवलेली आहे. त्याबरोबर विद्यार्थी जे आहेत त्यांनी देखील आपल्या भावना ज्या आहेत या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. राज्य सरकारने यात प्रामुख्यानं आपलं लक्ष घालावं आणि हे जे काही घटना अशा घडतात त्याकडे घडू नयेत यासाठी देखील पावलं उचलली पाहिजेत असं देखील या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी आपलं मत जे आहे ते मांडलेलं आहे. सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, लोकशाही मराठी, बीड. बदलापूर इथं घडलेल्या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण केला जातोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेत कशी सुरक्षा व्यवस्था आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये शाळेमध्ये CCTV आहेत की नाहीत किंवा सुरक्षेसंदर्भात कोणता पर्याय अवलंबला आहे हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असताना काही शाळांमध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हजारो शाळा आहेत, त्या शाळांमध्ये CCTV नाही आहे. प्रामुख्याने आपण थेट रिॲलिटी चेक करूयात, शाळेमध्ये जाऊयात, त्या शाळेसंबंधात काय अडचणी आहेत, शाळेमध्ये काय काय सोयीसुविधा आहेत आणि कोणत्या अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं हे थेट आपण प्रत्यक्षात पाहूयात. ही शाळा आहे, ही छत्रपती संभाजीनगरातील महानगरपालिकेची प्राथमिक शाळा आहे, नूतन कॉलनी या ठिकाणची. तर दुपारचा वेळ झालेला आहे, या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ असते किंवा त्यासोबतच पालक जे असतात ते सुद्धा आपल्या पालकांना घ्यायला इथे येतात. म्हणजे हा जो परिसर आहे हा परिसर चांगला असल्याकारणानं या ठिकाणी कुठलीही अडचण जी आहे ती विद्यार्थ्यांना येत नसल्याची माहिती या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये दिलेली आहे. ही शाळा जी आहे या शाळेमध्ये चिमुकले जे आहेत ते आता शिक्षण घेत आहेत. तर या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू आहे. आपल्यासोबत या ठिकाणी शिक्षिका देखील आहेत, विद्यार्थी देखील आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. विद्यार्थी अभ्यास करत आहेत, त्यांचा किलबिलाटही पाहायला मिळतो आहे. आपल्यासोबत मुख्याध्यापिका मॅडम आहेत. ताई, मला सांगा, आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत? 30 विद्यार्थी आहेत. 30 विद्यार्थी आहेत. बरं. आपल्याला सरकारकडून योग्य त्या सोयीसुविधा दिल्या जातात का? साहित्य पुरवलं जातं का? हो, साहित्य पुरवलं, शैक्षणिक साहित्य सगळं पुरवलं जातं. शैक्षणिक साहित्य सगळं पुरवलं जातं. बरं. ताई, मला एक सांगा, ह्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना काही त्रास होतो का? विद्यार्थ्यांना काही त्रास आहे का? किंवा येण्या येता जाताना काही अडचणी? नाही, कुठलीच अडचण नाही मुलांना. बरं. प्रामुख्याने जर पाहिलं ताई तर आपल्या परिसरामध्ये बऱ्याच अशा काही शाळा आहेत, तर शाळेमध्ये CCTV नाही आहेत. तर आपल्या शाळेमध्ये CCTV आहे का? नाही आहे, नाही. बरं. CCTV बसवण्यासंदर्भात काही संवाद सुरू आहे का? काही पाठपुरावा केला जातो आहे का? हो, मनपाकडे करतो आहे पाठपुरावा. त्यांनी काय आश्वासन दिलं, मिळेल लवकर हो, बस? मिळेल. सांगितले. बरं. आपण या ठिकाणी पाहताय, हे छोटीशी चिमुकले आहेत, शिक्षण घेण्याचं काम करतायत. या ठिकाणी हे खूप चांगले शिकवत आहेत आणि त्यांना ज्ञानार्जन करण्याचं काम करतायत. प्रामुख्याने जर पाहिलं तर हा परिसर चांगला आहे. या परिसरामध्ये सोयीसुविधा ज्या आहेत त्या दिल्या जातात. विद्यार्थ्यांना अडचणी नाही आहेत, मात्र कमतरता आहे ती म्हणजे CCTVची. तो सुद्धा लवकरात लवकर बसवला जाईल अशी माहिती या मुख्याध्यापिका महोदयांनी दिलेली आहे. ताई, काय सांगाल, तुमचे किती मुलं शाळेत आहेत? कसं? 3. बरं. 2 मुलं आहे आणि एक मुलगी आहे. मुलगी तर 6 वर्षाची आहे, मुलं एक 11 वर्षाचं आहे आणि एक 10 वर्षाचं आहे. बरं. या लेकरांना शाळेत येताना जाताना काही अडचणी वाटतात नाही, का? अडचण तर नाही काही, मागेच घर आहे, मॅडम पण चांगला शिकवतात. फक्त सार नाही म्हणून हे असं चांगलं आहे. हे शाळा म्हणजे मुलींच्या बाबतीतले चांगले आहे आणि याच्या माझे पोरं पण व्यवस्थित शिकतात. मला हे वाटत आहे की CCTV बसावा तुम्ही, म्हणजे कसं असतंय, सेफ्टी आमची मुलांची.
काही ठिकाणी CCTV आहेत तर काही ठिकाणी CCTV नाही आहे. मात्र काही परिसरामध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो, येता जाताना त्रास होतो टवाळखोरांचा. मात्र या शाळेमध्ये असा कुठल्याही प्रकारे त्रास होत नाही आहे. मात्र या शाळेतील विद्यार्थी कुठंतरी ज्ञानार्जनाचं काम करताना आवडीनं पाहायला मिळत आहेत. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. बदलापूरला झालेल्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर शाळेच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. पालकांनी सुद्धा चिंता व्यक्त करत शाळा व्यवस्थापनानं सुरक्षा द्यावी किंबहुना या सगळ्या संदर्भात अधिक खबरदारी बाळगावी असं म्हटलंय. तर विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टचचं प्रशिक्षण द्यावं. तसेच शाळेत CCTV असतात त्याचप्रमाणे स्कूल व्हॅनमध्येही CCTV लावावेत आणि GPS ट्रॅकिंग द्यावं, ही मागणी पालकांनी केली आहे. सगळ्यात मोठा बदल कायद्यात करणं गरजेचं असल्याचं सुद्धा पालक म्हणतात. या संदर्भात आढावा घेतलाय नाशिकहून आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी. बदलापूरला झालेल्या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात निषेध व्यक्त केला जातोय. मात्र या सगळ्या शाळेंच्या सुरक्षेविषयी नेमकी पालकांची भूमिका काय आहे, पालकांना काय वाटतं, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी काही पालक आहेत, आपण त्यांना विचारूया. दादा, तुमची मुलं खरं तर भरोशाने तुम्ही शाळेत पाठवता, काय वाटतं तुम्हाला, शाळेत कुठल्या सुविधा पाहिजे आणि पाल्याकडे कसं लक्ष दिलं गेलं? कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे, कारण आजकाल जे काय क्राईम होतात ते घडून जातात, पण त्याला कायद्यानुसार पळवाट असल्यामुळे त्यांनी सुटून जातात. तर ते होता कामा नये. आपल्या समाजाकरता काळीमा फासणारी घटना होती. आणि शाळेच्या बाबतीत आता ठीक आहे, ह्या शाळेमध्ये त्या सुखसोयी आहेत, ते CCTV असो किंवा सिक्युरिटी असो, पण प्रत्येक शाळेत त्या अशा पद्धतीच्या सुविधा असेलच याची गॅरंटी नाही. तर तिकडं मेन म्हणजे प्रशासनाचा हलगर्जीपणा, हे सगळ्यात उत्तम उदाहरण ती घटना. ही अतिशय संतापजनक अशी घटना आहे. तर अशा आपल्या कुठल्याही स्कूलमध्ये खरं पुरुषांना प्रवेश नाहीच दिला पाहिजे. म्हणजे छोट्या मुली आहेत तर त्यांची केअर करण्यासाठी तिथे एक लेडीज स्टाफच असायला हवा, कारण काही मुलींना कधी लक्षात येत नाही. आणि स्टाफ सिलेक्शन ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्याला काही अनुभव आहे का, किंवा लेडीजच असायला हवी, तिला काय अनुभव आहे का, ती कसं वागते. मध्ये जसं पॅरेंट टीचर्सची मीटिंग होते तसं स्टाफची पण इंटरॅक्शन कधीतरी पालकांचं व्हायला हवं, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की तो स्टाफ कसा आहे, म्हणजे आपली मुलगी सेफ आहे की नाही हे आपल्यालाही कळेल. आणि म्हणजे पुरुषांना तर एंट्री दिलीच नाही हवी आणि लेडीज टॉयलेटमध्ये वगैरे तर अजिबातच नाही द्यायला हवं. लहान मुलींनाच जसं शाळेतल्या गोष्टी शिकवतात तसंच गुड टच काय आहे, बॅड टच काय आहे याचं पण प्रशिक्षण शाळेने दिलं हवं आणि त्यांचं कंटिन्यू लक्ष असायला हवं. त्यासाठी कदाचित स्टाफ वाढवायला लागला तरी पण चालेल. सरकार आता या पालकांच्या भावना जाणून घेणार का, आणि बदलापूरला झालेल्या घटनेनंतर प्रत्येक शाळेमध्ये सुखसुविधा आणि सुरक्षे संदर्भात काय काय उपाययोजना राबवतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.